मुळातच खरं शोभनीय नाही. कारण शिवरायांची शिवजयंती म्हणजे प्रबोधनाचा जागर आहे, विचारांचा जागर आहे. ऐतिहासिक पोवाड्यांनी गडकोठांवर जावावं आणि आपला शिवजयंती साजरी करावी. परंतु पुंगळ्या गाड्याच्या काढाव्या आणि गाड्या फिरवाव्या, लोकांना त्रास द्याव्या, गाड्या कुठेही कुठल्याही भट्टीत विडभट्टीत जातात, नासधूस करतात, लोकांना त्रास होतात. ही शिवजयंती अपेक्षित नाही. ही खऱ्या अर्थानं लांडगीगिरी म्हणतात. असल्या हुल्लडबाजांना शिवविचारात थारा नाही आहे, अशी शिवजयंती आम्हाला अपेक्षित नाही. हुल्लडबाजीचं मूळ जर बघितलं तर व्यसन करणारी ही पोरं आहेत. दारू बरोबर आता गांजाचं प्रमाण देखील जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे हे प्रकार रस्त्यावर व्हायला लागलेले आहेत. ह्याच्या अगोदरच्या शिवजयंतीमध्ये ठीक आहे, गाड्या पळवणं किंवा डॉल्बी लावणं हे काही गोष्टी लिमिटेड होत्या. पण आता जे पुढचं पाऊल पडायला लागले ह्याच्यामध्ये व्यसनी म्हणजे ही तरुण पिढी व्यसनाकडे वळायला लागली आणि व्यसनामध्ये ती बुडलेली आहे. ह्याचं हे लक्षण आहे. फक्त धोका हा शिवजयंतीपुरता नाही, तर ही त्यांना लागलेली सवय आहे ती त्यांच्या गावापर्यंत घेऊन जातील आणि विविध प्रसंगी ते अशा पद्धतीनं आक्रमक होऊन इथल्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे असे प्रकार करतील. हे प्रकार काही हे शिवशाहीतले प्रकार नाहीत, हे मोगलाईतले प्रकार आहेत. कारण मोगलांची ज्यावेळेला तिकडनं एखादी स्वारी यायची त्यावेळेला इथली पिकं ते जाळून टाकायचे, इथल्या लोकांची जनावरं ते घेऊन जायचे, अशा प्रकारे घरं पाडायचे, मंदिरे पाडायचे. आणि मग ह्या पोरांनी जे केलेलं आहे, आजच्या घडीला माझी जर गाडी असेल तर माझ्यासाठी ते माझं वाहन आहे किंवा माझा घोडा आहे तो, किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर एखाद्या तुम्ही मालमत्तेचं नुकसान करताय तर ते आमच्यासाठी पवित्र आहे आताच्या घडीला. तर आणि ही जर पोरं हुल्लडबाजी करत असतील तर ह्याचा आणि शिवशाहीचा किंवा यांना मावळा म्हणण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे पोलिसांनी यांच्यावर कठोर कारवाई करावी. खरं तर शिवभक्त म्हणून कालच्या त्या किळसवाण्या घटनेचा मी पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. कारण छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारी शिवजयंती ही अशा पद्धतीनं कधी होत नाही. ती सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यानं केली जाते. अशा पद्धतीनं गाड्यांच्या पुंगळ्या काढून, गाड्या पेटवून, हुल्लडबाजी करून सर्वसामान्य जनतेला म्हणजे रयतीचा राजा म्हणून ज्या छत्रपतींची ख्याती होती त्यांच्या रयतीला त्रास देणारा शिवभक्त कधीही नसतो. अशा पद्धतीनं जो कालचा प्रकार झालाय तो पूर्णपणे निंदनीय आहे. असा प्रकार इथून पुढे काल त्या जनतेनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलाय, पण इथून पुढे सुद्धा छत्रपतींच्या गडावर जाताना तिथलं पावित्र्य हे राखलंच पाहिजे. अन्यथा तिथली रयत येणाऱ्या त्या हुल्लडबाजांना त्या पद्धतीनं चोख प्रत्युत्तर दिले आणि ते मावळे नाही आहेत, ते कावळे आहेत असं मी म्हणतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.